2 सप्टेंबरपासून धन आणि वैभवाचे दाता शुक्र या राशींवर मेहरबान राहणार आहे. प्रगतीसोबतच भरपूर धनलाभ होणार. होय मित्रांनो, तुम्हाला सांगतो की 2 सप्टेंबरपासून आता 12 मधील 5 राशींचे नशीब पालटणार आहे. त्यामुळे आता या राशींवर धनदाते कुबेर महाराजांची मोठी कृपा होणार आहे आणि लक्ष्मी माता यांची कृपा देखील या 5 राशींवर जबरदस्त होईल. त्यांच्या जीवनात आता येईल आनंदाची लहर आणि या 5 राशी कुबेर देवांच्या कृपेने करोडपती होणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला सांगतो की दैत्यांचे गुरु शुक्र लवकरच चंद्राच्या हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. अशा परिस्थितीत या राशींना विशेष लाभ मिळू शकतो. तर मित्रांनो, लक्ष्मी माताचे खरे भक्त असलेले आपण सर्वजण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला सांगतो की दैत्यांचे गुरु शुक्र आकर्षण, प्रेम, सुख, समृद्धी, धन, वैभव, मानसन्मानाचे कारक मानले जातात. ते साधारणतः 26 दिवसांनी राशी परिवर्तन करतात. शुक्राच्या राशी परिवर्तनाचा प्रत्येक राशीच्या जातकांच्या जीवनावर कुठे ना कुठे परिणाम होतोच. त्याचप्रमाणे शुक्र एका निश्चित कालावधीनंतर नक्षत्र परिवर्तन देखील करतात. सध्या शुक्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात विराजमान आहे, परंतु 2 सप्टेंबरला ते हस्त नक्षत्रात प्रवेश करतील. शुक्राच्या या परिवर्तनाचा प्रत्येक राशीच्या जातकांच्या जीवनावर कुठे ना कुठे परिणाम होईलच. चला तर मग जाणून घेऊया की शुक्राच्या हस्त नक्षत्रात जाण्याने कोणत्या राशींना मोठा लाभ होईल आणि कोणाच्या परिस्थितीत सुधारणा होईल. मित्रांनो, दृग पंचांगानुसार शुक्र 2 सप्टेंबरला सकाळी 5:02 वाजता हस्त नक्षत्रात प्रवेश करतील आणि ते 13 सप्टेंबरपर्यंत या नक्षत्रात राहतील. सांगतो की हस्त नक्षत्र हे 27 नक्षत्रांमधील 13वे नक्षत्र आहे आणि याचे स्वामी चंद्र आहे. यासोबतच शुक्र कन्या राशीत विराजमान आहे. मित्रांनो, व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही असे वाटत असेल की लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहावा, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये खरी श्रद्धेने जय लक्ष्मीनारायण अवश्य लिहा. 1. मकर राशी. मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगतो की या राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हस्त नक्षत्रात जाणे लाभकारी ठरू शकते. होय मित्रांनो, या काळात तुमची सर्व दीर्घकाळापासून थांबलेली कामे पूर्ण होऊ शकतात. लक्ष्मी माताचा आशीर्वाद मकर राशीच्या जातकांवर आहे, ज्यामुळे तुम्हाला भाग्याचा पूर्ण साथ मिळेल. शुक्राच्या कृपेने तुम्ही तुमच्यात अनेक बदल पाहू शकता आणि नवीन करिअरच्या क्षेत्रात काहीतरी नवीन करू शकता. तसेच तुमच्या जीवनावर काही सकारात्मक परिणाम पडतील. होय मित्रांनो, यासोबतच जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांचे स्वप्न लक्ष्मी मातांच्या आशीर्वादाने खूप लवकर पूर्ण होऊ शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि त्यामुळे प्रगतीसोबतच बोनस मिळण्याची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या जातकांना देखील भरपूर लाभ होऊ शकतो. तुम्हाला अपार यशासह धनलाभ होईल. अनेक वर्षांपासून आर्थिक स्थितीशी झुंजणाऱ्या लोकांना आता माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आता सुधारेल. तसेच जीवनसाथीचे पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे तुम्ही समाधानी राहू शकता. आरोग्यही चांगले राहील. सप्टेंबर महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने नसली तरीही मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या जीवनसाथीसोबत तुमचे चांगले सहकार्य राहील. पती-पत्नीने एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा आणि विस्कटलेल्या गोष्टी पुन्हा एकत्र करण्यासाठी ऊर्जा वापरावी. कार्यक्षेत्रात काहीतरी नवीन आनंद तुम्हाला मिळेल, परंतु तुम्ही तुमच्या वाणीच्या प्रभावाने त्यांचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. मकर राशीच्या जातकांवर लक्ष्मी मातांची कृपा आहे. 2. कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगतो की या राशीत शुक्र लग्न भावात विराजमान आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांनाही भरपूर लाभ मिळू शकतो. आत्मविश्वास वाढेल,
ज्यामुळे तुम्ही अनेक कामे सुरळीत पूर्ण करू शकता। मित्रांनो, 2 सप्टेंबरचा दिवस तुमच्यासाठी वरदानासारखा राहणार आहे। कन्या राशीच्या जातकांनो, लक्ष्मीजीच्या कृपेने तुम्हाला लवकरच शुभ संदेश मिळण्याची शक्यता आहे। सप्टेंबर महिन्यात केलेली कोणतीही कृती तुम्हाला जबरदस्त फायदा करून देईल। लक्ष्मी मातांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली होईल। तुमची थांबलेली कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील। 2 सप्टेंबरचा दिवस मित्रांबरोबर मेलजोल वाढवेल आणि तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ, धनलाभ आणि मोठी यश मिळेल। तुमच्या परिवाराचा आणि जीवनसाथीचा पूर्ण सहकार्य मिळेल। तुमच्या मधुर वाणीमुळे तुमची सर्व कामे पूर्ण होतील। लक्ष्मी मातांची विशेष कृपा तुमच्यावर आहे, ज्यामुळे तुमच्या धन संबंधित सर्व समस्या दूर होतील। तसेच तुमच्यामधल्या अडथळ्यांना देखील मात मिळेल। शुभ संदेश ऐकायला मिळू शकतो। बुजुर्गांच्या आरोग्याची स्थिती चांगली राहील। लक्ष्मी मातांच्या कृपेने तुमचे जीवन यशस्वी होईल। 3. तुला राशीच्या जातकांनो, शुक्राचे हस्त नक्षत्रात जाणे तुमच्यासाठी अत्यंत लाभकारी ठरू शकते। या राशीत शुक्र हस्त नक्षत्रात प्रवेश करून 7व्या भावात राहील, जो करिअर आणि व्यवसायाशी संबंधित आहे। त्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये भाग्याची पूर्ण साथ मिळेल। परदेशात काम करण्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते। तुला राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगतो की येणारा काळ तुमच्यासाठी लाभदायक राहील। तुमच्या उत्पन्नाच्या क्षेत्रात वाढ होईल। लक्ष्मी मातांच्या आशीर्वादाने तुमची थांबलेली कामे पूर्ण होतील। यावेळी तुम्हाला अस्मित धन प्राप्त होईल। तसेच आरोग्याच्या समस्यांपासून तुम्ही मुक्त राहाल। तुला राशीच्या जातकांना माता लक्ष्मीच्या कृपेने धनाची प्राप्ती होऊ शकते। तुला राशीच्या जातकांनो, तुमच्या रुष्टदेव माता लक्ष्मीच्या कृपेने येणारा काळ तुमच्यावर धनाची वर्षा करणार आहे। लक्ष्मी मातांच्या कृपेने तुमच्या आनंदाने झोळी भरली जाईल। लक्ष्मी मातांच्या आशीर्वादाने तुम्हाला नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत। तसेच तुमच्या घरपरिवारात आनंदाचे वातावरण राहील। धनलाभ होईल। व्यवसायात अचानक लाभ मिळेल। तुला राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगतो की परिवारात मांगलिक कार्याचे योग बनतील आणि कोणत्याही धार्मिक यात्रेचा संधी मिळेल। नोकरी करणाऱ्यांसाठी येणारा काळ चांगला राहील। तुम्ही कोणत्यातरी विशेष कामासाठी निवडले जाऊ शकता। येणारा काळ तुमच्यासाठी चांगला राहील। तुमच्या वाणीच्या प्रभावाने समाजात मानसन्मान वाढेल। मोठ्या कामात यश मिळेल। व्यवसायात लाभाचे योग बनतील। नवीन कामाची सुरुवात होऊ शकते। तसेच तुम्ही एखाद्या विशेष कामामुळे खूप उत्साहित दिसाल। थांबलेली कामे पूर्ण होतील। एखाद्या विशेष कामासाठी तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागेल। पत्नी आणि मुलांसाठी तुम्ही मोठा गुंतवणूक करू शकता। आर्थिक दृष्टिकोनातून ही लाभ होईल। तसेच नोकरी करणाऱ्या जातकांच्या करिअरच्या नवीन मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या कमाईत वाढ होईल। 4. मिथुन राशीच्या जातकांनो, शुक्राचे हस्त नक्षत्रात जाणे तुमच्यासाठी देखील लाभकारी ठरू शकते। मित्रांनो, 2 सप्टेंबरला शुक्राचे हस्त नक्षत्रात प्रवेश करून 4थ्या भावात राहतील। त्यामुळे तुम्हाला या वेळी अनेक गोष्टींमध्ये लाभ मिळेल। तुम्हाला मिळालेल्या नवीन संधीचा लाभ करून घ्या। तुम्हाला सांगतो की लक्ष्मी मातांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली होईल। व्यापारात प्रगती होईल आणि मोठ्या यशाची प्राप्ती होईल। व्यवसायात लाभ होईल। अनेक वर्षांपासून आर्थिक स्थितीशी झुंजणाऱ्या लोकांना माता लक्ष्मीच्या कृपेने मोठा फायदा होऊ शकतो। लक्ष्मी मातांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे। पती पत्नीचे नाते प्रेमाने भरलेले राहील। धन प्राप्तीसाठी केलेले सर्व प्रयत्न यशस्वी होतील। वाहन आणि घर खरेदी करण्याची शक्यता आहे। लक्ष्मी मातांच्या कृपेने तुमची प्रगती होईल आणि कामकाजाची स्थिती सुधारेल।
तसेच तुम्हाला समृद्धी आणि आनंद मिळेल. लक्ष्मी मातांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक कार्यात सफल व्हाल. 5. कर्क राशी. कर्क राशीच्या जातकांनो, शुक्राच्या हस्त नक्षत्रात प्रवेशामुळे तुम्हाला अपार धनलाभ होईल. लक्ष्मी मातांच्या आशीर्वादाने तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तुम्ही ज्या कामाला हात लावाल ते काम पूर्ण होईल. तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक फायदा मिळेल. कुठेही अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात भरपूर प्रगती होईल. कर्क राशीच्या जातकांनो, तुम्हाला सांगतो की या राशीच्या लोकांना माता लक्ष्मीच्या कृपेने अपार लाभ मिळेल आणि तुम्ही आयुष्यात नवीन कार्य सुरू कराल. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला नवीन नोकरी मिळेल. कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हस्त नक्षत्रात जाणे खूप लाभकारी ठरेल. या काळात तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुमचा यशस्वी झेंडा फडकवू शकाल. विद्यार्थी वर्गासाठीही लक्ष्मी मातांची विशेष कृपा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय प्राप्त होईल आणि त्यांच्या शिक्षणात मोठा फायदा होईल. शुक्राच्या हस्त नक्षत्रात जाण्याने या राशीच्या जातकांना अपार लाभ होईल. व्यापारी वर्गासाठी देखील लक्ष्मी मातांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे तुम्हाला व्यापारात मोठा लाभ होईल. तर मित्रांनो, ही होती माहिती शुक्राच्या हस्त नक्षत्रात जाण्याची, ज्याचा लाभ 5 राशींना होणार आहे. तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. तसेच लक्ष्मी मातांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो अशी प्रार्थना करतो. धन्यवाद.